नमस्कार सर्वांना, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये पवित्र ग्रंथ सुरक्षित ठेवण्यासाठी कापडी कवर शिवून दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नवनाथ ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण पुस्तकाची साईज कितीही मोठी असेल तर याच पद्धतीने कापडी कवर शिवून पहा तुम्ही। तर इथे मी पुस्तक घेतलेलं आहे। ज्या बाजूने आपण पुस्तक उलगडतो त्या बाजूने लांबी मोजून घ्यायची। तर लांबी 7 इंच आलेली आहे, इथे बघू शकता। तर 7च्या डबल घ्यायचा आहे आपल्याला पिसावरती माप, म्हणजे कापडावरती। तर हे ब्लाऊज पीसचं कापड आहे। याच्यामध्ये मी एक बॅग शिवलेली होती आणि शिल्लक राहिलेलं कापड आहे हे। तर डबल घडी करून घेतलेली आहे। तर बंद बाजूने इकडे मी 7.5 इंच घेते आणि उंचीच्या बाजूने 15 इंच घेते। आता हे कट करून घेते। तर आपली 7 इंच लांबी आली ती पुस्तकाची, तर 7च्या डबल 14 इंच आणि 14 मध्ये 1 इंच वाढवून घेतला। तर 15 बाय 15चा एक पीस मी इथे कट करून घेतलेला आहे। मोजून पण दाखवते तुम्हाला। एका साईडने 15 इंच आणि दुसऱ्या साईडने पण 15 इंचच। तर 15 बाय 15चा एका पिसापासूनच आपण ग्रंथ कवर सोप्या पद्धतीने कसा शिवायचा बघणार आहोत। त्यासाठी मी इथे अस्तर पण घेतलेलं आहे त्याच मापाचं 15 बाय 15 इंच। आता कापड हे सुलट असं ठेवून घ्यायचं आणि वरतून अस्तर अंथरून घ्यायचं आणि कडेकडेने टीप मारायची आणि थोडीशी जागा आपल्याला ओपन ठेवायची आहे, कारण आपल्याला कापड पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे सुलट बाजू आहे ते आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे या पद्धतीने। उलट बाजू इथे सुलट करून घ्यायची आणि चारही कोपरे पण व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे। तर एक कोपरा आपण इथे स्टिच करायचा ठेवलेला होता, थोडीशी जागा ओपन ठेवलेली होती। तर तिथे आपल्याला बंद लावायचा आहे नाडी बांधण्यासाठी कवरला। तर इथे मी एक पट्टी आता काढून घेतलेली आहे लांब, आणि त्याची रुंदी आहे साधारण 1.5 इंच आहे, 2 इंच पण घेऊ शकता। आणि लांबी घेतलेली आहे 28 इंच। तुम्ही कमी जास्त पण तयार करू शकता नाडी, 25, 26, 27 पर्यंत। तर मी त्या 28 इंचाची लांबी घेतलेली आहे बंद बनवण्यासाठी, आणि आता इथे बंद पण तयार करून घेत आहे। तर अगदी आपण विकत आणतो ग्रंथ ठेवण्यासाठी कवर, तसाच आपला कवर इथे तयार होणार आहे ग्रंथ ठेवण्यासाठी। खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्ही पण आता श्रावण महिन्यामध्ये ग्रंथ वाचत असाल तर वाचून झाल्यानंतर समाप्ती झाल्यानंतर आपण व्यवस्थित असं ग्रंथ ठेवू शकतो कवर लावून। तरी मी ते एक गोंडा पण तयार करून घेतलेला आहे नाडीला लावण्यासाठी। 2 बाय 2 इंचाचं कापड घेतलेलं आहे आणि त्याचा गोंडा बनवलेला आहे, इथे पाहू शकता। आता ही थोडीशी आपण जागा शिल्लक ठेवलेली आहे, ओपन स्टिच करायची ठेवली होती, तिथे आपण असा बंद घालून घ्यायचा थोडासा अर्धा इंच आतमध्ये, आणि आतमध्ये कपडा दुमडायचा अस्तरचा आणि मेन कापडाचा, आणि टिप मारून घ्यायची, म्हणजे जॉईन करून घ्यायचं, म्हणजे इथं पॅक होऊन जाईल। तर अशा पद्धतीने आतमध्ये बंद लावल्यानंतर स्टिच केलेला बंद व्यवस्थित दिसतो, त्याच्यासाठी मी इथे आतमध्ये बंद जॉईन करून घेतलेला आहे, पाहू शकता। आता अस्तरची बाजू येते अशी वरती आली पाहिजे, आणि जे आपण बंद लावला आहे तो समोरच्या बाजूला आला पाहिजे, असा कपडा ठेवून घ्यायचा। आणि जो ग्रंथ जो असेल तुमचा तो असा बरोबर ठेवून घ्यायचा मध्यभागी, आणि मधला कोपरा उचलायचा, पुन्हा साईडचा एक दोन्ही कोपरे उचलायचे आणि असे एकमेकाला जोडून घ्यायचे ते कोपरे या पद्धतीने दोन्ही साईडचे। आता स्टिचिंग कशी करायची ते पण दाखवते। तर कापड असं ओपन करून घ्यायचं आणि जी खालची बाजू आहे ती बरोबर अशी घडी करायची डबल, आणि त्याच्यावरती अशी टिप मारून घ्यायची व्यवस्थित, 1/2 इंच अंतर सोडायचं आणि टिप मारून घ्यायची। तर आता एक टिप मारून झालेली आहे आपली। आता याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, तर 2 कोपरे आपण एकमेकाला जॉईन करून घेतले। आता तिसरा कोपरा त्या 2 कोपऱ्यांना जॉईन करून घ्यायचा। तर कवर इथे आपला संपूर्ण स्टिच करून झालेला आहे। पूर्ण स्टिचिंग झाल्यानंतर आता आपण हे ओपन करूया।
जे उलट बाजू आहे ती सुलट करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपला इथे ग्रंथ ठेवण्यासाठी कवर तयार झालेला आहे. कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे बाहेर बोटाच्या मदतीने किंवा इस्क्रूचावी वगैरे असतेच आपल्याकडे. तर या पद्धतीने आपला ग्रंथ ठेवण्यासाठी कवर दिसत आहे, पाहू शकता. एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवलेला आहे. तुम्हाला नक्कीच आवडला असेल. बघून तर तुम्ही नक्कीच शिवणार अशी मला खात्री आहे. तर आपण याच्यामध्ये ग्रंथ पण लगेच ठेवून घेऊया. तर हा ग्रंथ नाही आहे, श्रीराम विजय कथासारचं पुस्तक आहे हे. तर असं आपण बांधून ठेवू शकतो. तर या पद्धतीने अशी नाडी बांधून घ्यायची. 2 येडे बसलेले आहेत. तुम्ही नाडीची लांबी जास्त कमी घेऊ शकता. तर आपला ग्रंथ वाचून झाल्यानंतर देवाऱ्यामध्ये असं सुरक्षित आपण कवरमध्ये घालून ग्रंथ ठेवू शकतो. जेव्हा आपल्याला ग्रंथ वाचायचा आहे त्यावेळेस आपण असा उलगडून काढून व्यवस्थित ग्रंथ पुन्हा वाचायला घेऊ शकतो. तर तुम्हाला माझी ही ग्रंथ कवर शिवण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.